विश्वाचे तुम्ही ज्ञानदेव, गुरु तुम्ही सुरांचे देव. तुमच्या सुरांच्या प्रवासात मन हरपून जाते चित्त. ताल लयींच्या संगीतात आम्ही हरवून जातो. तुमच्या गाण्याच्या सरितेत जीवनाची गोडी अनुभवतो. राग रागिणींची शिकवण तुमच्या शब्दांमध्ये मिळते. गायनाच्या या साधनेत आम्ही प्रगतीची वाट धरतो. तुम्ही आम्हा मार्गदर्शक संगीताचा अनमोल ध्वनी. तुम्ही आम्हा दिला संगीताचा अनमोल ध्वनी. गुरु तुम्हाला नमन करतो. तुमच्यामुळे आम्ही गवसतो अमृताचं. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनाचं महत्त्व सांगण्यासाठी ज्योती दिदी आपल्याला 1-2 शब्द सांगणार आहे. नमस्कार, मी ज्योती सातकर. आदरणीय गुरुजन आणि इथे उपस्थित सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हा ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणांचा निर्माता आहे. गुरु हा विष्णूप्रमाणे सद्गुणांचा पालक आहे आणि महादेवाप्रमाणे दुर्गुण व दुर्गुणांचा सहायक आहे. असा गुरु साक्षात परब्रह्माप्रमाणे आहे. अशा माझ्या संगीत गुरूंना मी प्रथम वंदन करते. हिंदू धर्मानुसार गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणतात. 4 वेदांचे ज्ञान देणारे पहिले गुरु महर्षी व्यास होते आणि वेदव्यासांचा सन्मान म्हणून गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते. श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर अगदी हाडाचे शिक्षक फुल, म्हणजे त्यात काही तुम्हाला वाद नसेलच. सुरुवातीला आमचा क्लास कधी 1 तास झालाच नाही, तो 1.5 तास 2 तास असाच चालायचा. सरांना ह्या पूर्ण जर्नीमध्ये कधीच म्हणजे उत्साही आणि आनंदी असंच बघितलं. असे आमचे सर. पुढच्या वर्षी झाली ती ओळख मॅडमची. पहिला वर्ग पास करून दिला सरांनी. मॅडम आल्या पुढे. मॅडम म्हणजे काटेकोर शिस्त. मला पहिल्याच 2 क्लासमध्ये कळलं होतं की अथर्वला बालश्री कसं काय मिळालं. त्या स्वतः युनिव्हर्सिटी टॉपर आहेतच, बरोबर. त्यामुळे तशा टीचर मात्र आम्हाला लहानपणी आमच्या मिळाल्या असत्या, म्हणजे अनायासारख्या. याच्यात गायन बियन जरी नसतं शिकलो तरी IAS IPS ऑफिसर तुम्ही नक्कीच झालो असतो, म्हणजे आय कॅन अश्युअर. सर मॅडम आमचे संगीतावर जेवढं प्रेम करतात तेवढंच आपल्या शिष्यांवर प्रेम करतात आणि सगळ्या शिष्यांना त्यांनी संगीतमय करून टाकलं. अहो, फक्त काही संगीताच्या क्लासपुरतंच नाही, पण आयुष्यात पण बरंच काही शिकण्यासारखं त्यांच्याकडनं. बरोबर. स्वरूपसना संगीत विद्यालयात आहेत अभय अर्पिता अथर्व. संगीताचे ज्ञान घेताना खुश आहेत शिष्य सर्व. असे कोमल हृदयाचे गुरु आहे सर्वांना गर्व. मेरे को यहाँ पे सीखते सीखते 1
साल से ऊपर हो गया है। मैं यहाँ पे वोकल सीखती हूँ और मेरे को यहाँ पे सीखने में बहुत अच्छा लगता है। दोनों भी सर और मैम काफ़ी फ्रेंडली है यहाँ पे, तो काफ़ी हंसी मजाक के साथ सीखा जाता है, जिससे बहुत मज़ा आता है। आणि सरही इतकं म्हणजे दिल दे के सिखाते हैं असं म्हणता येईल असं शिकवता सर एकदम। हमको बहुत कॉन्फिडेंस के साथ हमको सिखा रहे हैं। इसका हमें बहुत ही गर्व हो रहा है कि हम स्वरोपासना ग्लोबल म्यूजिक एकेडमी। नमस्कार दर्शकों, मैं रूहीन बोल रही हूँ। मैं यहाँ पे स्वरोपासना ग्लोबल म्यूजिक एकेडमी से कुछ महीनों से सीख रही हूँ। मेरा अभी तक का एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा है। यहाँ पे सब लोग बहुत फ्रेंडली रहते हैं और हम खेल खेल में बहुत कुछ सीखते हैं। सर नेहमी म्हणत असतात की काफी रागच्या आधी कॉफी घेतलीस का सायशा? मी तेवढ्यासाठी फक्त पुणे 3 दिवस कंटिन्यू प्रवास करून सुद्धा मी इथे आलेली आहे, फक्त सर आणि मॅडमसाठी। म्हणाले खरंच तुम्हाला काही येत नाही, तिथपासून सुरुवात झाली। तेव्हापासून मी 1 वर्ष झालं आता मला असं वाटतं की थोडं येतं मला, तेवढं खराब नाही आहे। आणि सर खूप कॉन्फिडन्स देतात मला। त्यांनी आधी 10 दिनदा एकेरी, मग एक पट, मग दुप्पट असं करायला सांगितलं होतं। त्याची मी प्रॅक्टिस करून आलो। मला एक दिवशी क्लासवर आल्यावर असं वाटलं की आज सर म्हणतील की अरे जमलं तुला। त्या दिवशी सर मला म्हणाले की अरे आता चौपट करायचे आहे। म्हटलं अरे जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्हाला खूप चांगलं झालंय तेव्हा सर तुम्हाला बरोबर पुश करतील, पण कधी तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला जमणार नाहीये त्यावेळी ते तुम्हाला बरोबर सपोर्ट करतील की काही प्रॉब्लेम नाही, हे होतं, जमतं, सगळ्यांना जमतं। 1-2 लाख वेळा वाजवलं की सगळ्यांना जमतं, सगळी व्यवस्थित पुश करतील। आज गुरुपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला। आज मला इथे शिकून 5 वर्ष कंप्लीट झाले आहेत। गायन वादन दोन्ही शिकतो आणि इथे म्हणजे द मोस्ट फेवरेटेड थिंग जे मला सापडलेलं आहे ते संगीत तर आहेच, पण त्याच्यासोबत तुम्ही जे तुमचं प्रेम देतात शिकवण्यामध्ये, फक्त असं दाखवण्यापुरतं नसतं ते किंवा पॅरेंट्स हे पुरतं नसतं। पूर्ण वेळ तुमचं प्रेम देतं, पूर्ण वेळ तुमचं टाईम असतं त्याच्यात। अख्ख्या वेळेस तुम्ही चूक झाली की एकदम बरोबर स्ट्रेट ऑन द लाईन बरोबर करून देतात। इथे या अकॅडमीमध्ये मला मोस्टली एक फॅमिली सापडलेली आहे, एक संगीत फॅमिली, म्युझिकल फॅमिली, जे नाचतात, गातात, हसतात, रडतात, पडतात, ओरडतातही। पण ओरडण्यातही कधी कधी आई बाबाही ओरडतात, पण तुमचं प्रेम करतात तुमच्यावर ओरडल्यावर। तसंच सर आणि मॅमचंही आमच्यावर ओरडणार प्रेम असतं। असंच माझं छोटंसं मनोगत आहे माझ्या सरांना आणि मॅडमला। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु म्हणजे आपल्याला अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा असा गुरु। आणि हा आज गुरूंचं पूजन म्हणजे गुरुपौर्णिमा। आणि गुरु हे आपल्या परमेश्वरापेक्षाही मोठे असतात आणि त्याच्यामुळे पहिला नमस्कार मला माझ्या गुरूंना। आणि सर आणि मॅडम बद्दल मी काय बोलणार, माझं मोठं भाग्य आहे की मला सर आणि मॅडम सारखे गुरु लाभले। आणि गुरु लाभणं, चांगले गुरु लाभणं हे सुद्धा मोठं भाग्य लागतं आणि ते मला मिळालेलं आहे। धन्यवाद। योग्य गुरु लाभणं आयुष्यात खूप भाग्याची गोष्ट असते आणि मी खूप भाग्यवान आहे की मला अभय सर आणि अर्पिता मॅम यांच्यासारखे गुरु मिळाले। सर आणि मॅम मला खूप डेडिकेटेडली शिकवतात। त्यांनी माझ्या पाठीमागे आणि सर्वांच्या पाठीमागे खूप मेहनत घेतली आहे। मी जे काही एवढं चांगलं कौतुक घेते सगळ्यांकडून ते सगळं सर आणि मॅमच्या मेहनतीमुळे आहे। आणि खरं बोलायचं झालं तर मॅमच्या हाताची पोळी भाजी मला खूप आवडते। आणि क्लासमध्ये आल्यावर मला खूप घरासारखं वातावरण वाटतं आणि मला इथे शिकायला गेली 5 वर्ष मी इथे शिकती आहे। सर खूप मजा आणि मस्तीने सगळ्यांना शिकवतात, खूप मजा येते इथे शिकायला। आणि तुम्ही जो माझ्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवला आहे, तुम्ही नक्कीच एक दिवस खरं करून दाखवेन। सो थँक्यू सर
आणि मैम, आदरणीय सर और मैम, आपको गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं। गुरु पूर्णिमा के पावन अवसर पर मैं मेरे गुरु के सम्मान में 2 शब्द बोलना चाहूँगी। आपके बिना संगीत मेरे जीवन का अहम हिस्सा नहीं होता। आपने मुझे संगीत की दुनिया में प्रवेश दिलाया है और मुझे इस कला के रूप में अपने अनुभव से ज़्यादा सीखने का मौका दिया है। आपके बिना मेरा सांगीतिक जीवन अधूरा होता। आपने मुझे संगीत का रंग रूप समझाया है। आप दोनों मेरी प्रेरणा हैं। आप दोनों सबसे अच्छे हैं। मैं बहुत भाग्यशाली हूँ कि मुझे आप दोनों जैसे शिक्षक मिले। अतः मैं आपका धन्यवाद करती हूँ जो आपने मेरे जीवन को इस अनुभवपूर्ण संगीतीय सफर पर ले जाने का मौका दिया। मैं आशा करती हूँ कि मैं आपका नाम बहुत रोशन करूंगी और बहुत ऊंचाइयों तक पहुँचाऊंगी। आपकी छात्र। आदरणीय सर और मैम, आपको गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं। मैं आपकी शिष्या रूहीन हूँ। यह पावन अवसर में मैं आज मेरे गुरुदेव के लिए कुछ शब्दों से अपना मनोगत प्रदान करना चाहूंगी। आपके जैसे गुरु को पाकर मैं बहुत सौभाग्यशाली हूँ। आपके मार्गदर्शन और सहयोग के लिए मैं आपकी आभारी हूँ। मुझे गर्व है कि मैंने आपके जैसे उत्कृष्ट गुरु से सीखा। आपके शिक्षण से मेरे जीवन में एक नई दिशा और समृद्धि आई है। मैं आपके शिक्षाओं के प्रति हमेशा कृतज्ञ रहूंगी। ईश्वर आपको सदा स्वस्थ रखे और आपको सफलता प्रदान करे। नमस्कार, माझं नाव भाग्यदा कुलकर्णी आहे। मी इथल्या 3री मध्ये शिकते। आज माहिती तुम्हाला, आज गुरु पौर्णिमा आहे। आपली पहिली गुरु आई असते। आई आपल्याला चालायचं कसं, बोलायचं कसं, आपल्याला लहानपासून सांभाळते। आणि आपले वडील पण आपले गुरु असतात। ते आपल्याला भाषा कसं बोलायचे आणि आपले लहानपासून संरक्षण करतात। त्याच्यानंतर आपण थोडेसे मोठे झालो की आपण शाळेत जायला लागतो। शाळेमध्ये आपले शिक्षक पण आपले गुरु असतात। ते आपल्याला सगळे विषय शिकवतात आणि ते आपल्याला खूप सारे ऍक्टिव्हिटीज करवतात। आणि या क्लासमध्ये आपले गुरु अर्पिता मॅम आणि अभय सर आहेत। ते आपल्याला स्वर, राग, गाणे असे अनेक वाद्य शिकवतात। गुरु पूर्णिमा यानी कि हम गुरुजनों का दिन। ऐसे तो आप जब भी सामने हो तो हमारी गुरु पूर्णिमा ही होती है। अगर आप सामने नहीं हो तो हम यहाँ अकेले बैठ के क्या करेंगे। जब भी आप हमारे सामने होते हो तो वो हमारी पूर्णिमा ही होती है। एक आज का दिन आप सभी को आशीर्वाद देने का दिन है। हमें भी हमारे गुरुजनों से, माता सरस्वती से, और जिन्होंने ये परंपरा अभी चालू रखी है, पंडित पुलुस्कर जी, पंडित भातखंडे जी, ये भी उनका भी स्मरण आज के दिन करना जरूरी है। तो बंधन कौन सा भी हो, बंधन जब होता है तो अधिकार आता है। अगर वो बंधन नहीं है तो अधिकार नहीं है। हम आपको डांटते हैं, हम रास्ते पे किसी को भी पकड़ के डांटते नहीं है। क्यों नहीं? ऐसा नहीं होता। जब आप इस बंधन में बंधे हो तब हम आपको डांटते हैं, या आपको भी उस बंधन का जो डांट है वो कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, हे माहिती आहे की वरती धपाटा तर द्यायचा असतो पण आधाराचा हात पण असतो। अशा दोन्ही गोष्टी आम्हाला खूप लहान वयापासून तुम्ही समोर असल्यामुळे आम्हाला करायची सवय लागली। आणि आज स्वरोपासनाचा जवळपास 18वा वर्धापन दिन येतोय। त्यज अभिमान गुरु संग ध्यान, जब वो निकल जाता है तब ध्यान जो है वो अपने काम पर लगता है। यहाँ आने के बाद कोई भी झुक कर आता है या यहाँ पर नमस्ते करता है, इसका मतलब है कि अभिमान त्यज करके बैठना है। आपल्या आयुष्यामध्ये जसे आपली आई आपण बोलावं कसं, चालावं कसं, खावं कसं, प्यावं कसं, अशा अनेक गोष्टी शिकवते। त्यानंतर पुढचा जीवनाचा प्रवास सुरू होतो तेव्हा आपल्या वडिलांची जागा गुरुनी घेतलेली असते। आपण समाजामध्ये वागायचं कसं, बोलायचं कसं, अभ्यास कसा करायचा, अशा अनेक गोष्टी आपल्याला
वडिलांकडून मार्गदर्शन मिळत असतं. गुरु म्हणजे काय? गुरु एक तत्व आहे. गुरु म्हणजे एखादी ठराविक व्यक्ती असं नसतं. गुरु म्हणजे एक तत्व आहे. त्या व्यक्तीमध्ये असलेले जे चांगल्या गुणांचं तत्व आहे त्या व्यक्तीला आपण गुरु या पदी आपण नेमत असतो. आपण कुठल्या वाटेने गेलं म्हणजे आपल्याला मनशांती नावाची गोष्ट मिळू शकते हे आपल्याला गुरुकडूनच समजत असतं. आपण आपल्या क्षेत्राचा विचार केला की परमेश्वराकडे जात असताना संगीत हे माध्यम अतिशय प्रभावी आहे. म्हणून संगीताच्या गुरूंना अनन्य साधारण महत्व का दिलं जातं? कारण परमेश्वराकडे आपल्याला जात असताना संगीताचे गुरु हे जास्त लवकर पाठवतात. त्याचं कारण असं की तुम्ही बघा, अर्धा तास फक्त तुम्ही ओम लावा, काहीच विचार करू नका, फक्त शांत बसा आणि सरांच्या मॅडमच्या माध्यमाखाली फक्त ओमची आराधना करा. तुम्हाला काही क्षण कळणार पण नाही की आपण कुठे होतो, काय करत होतो. तो अर्धा तास आपला कसा गेला हे कळणार नाही. म्हणून आजच्या दिवशी या गुरु तत्वाला नमन करायचं असतं. एखाद्या व्यक्तीला म्हणून आपण असं करत नाही. पण आज आम्ही तुम्हाला शिकवत आहोत म्हणून तुम्ही आम्हाला नमन करत आहात. पण आम्ही पण आमच्या गुरूंना आज नमन करत असतो. असं नाही की एखादा व्यक्ती पूर्ण परिपूर्ण असतो, असं नाही. पण तुम्ही जे प्रेम आजच्या दिवशी आम्हाला दाखवता, आमच्या जबाबदारीची जाणीव तुम्ही आम्हाला आजच्या दिवशी करून देता, याबद्दल सगळ्यांचं खरंच धन्यवाद. गुरुची कृपा जीवनाची रचना, गुरुची कृपा जीवनाची रचना, गुरुची शिकवण सुखाची कल्पना, गुरुची शिकवण सुखाची कल्पना. Dari
उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे, पाप ताप दैन गेले संत पाऊले पाहता, पाप ताप दैन गेले संत पाऊले पाहता, आजी उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे. छोटी सी सेवा